नमस्कार मित्रांनो, तो रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुप्रिया राकेशविषयीच्या मोठ्या सत्याचा खुलासा घरात करत असते. ती म्हणते की राकेशने एवढं सगळं केलेलं आहे. म्हणजे तेव्हा यांना बोलता येत नव्हतं. ते कित्येक दिवस काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नक्की काय होतं हे आम्हाला समजत नव्हतं. पण आता आम्हाला कळलं की राकेशनेच अपघात केला. तेव्हा सगळं सांगणार होतो, पण हे सगळं सांगत असताना अचानक एकावर एक संकट कोसळतच होतं. त्यामुळे तुम्हाला सांगणं कठीण जात होतं. तेव्हा मग संजय म्हणतो की हो, हे सगळं त्या राकेशनेच केलेलं आहे आणि हे सगळं केल्यामुळे त्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून कधीही जाणार नाही आहे. तर आकाश आणि नमू दोघंही काळजीतच असतात. अजूनही त्यांच्यातले वाद मिटत नसतात. तिथे आता शुभंकर येतो आणि म्हणतो की "एक मिनिट, तुम्ही दोघं ना इथे थांबा. जरा ना तुमच्या घरातल्या या वादामुळे ना घराचं तापमान बिघडलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का, आता हे आईस्क्रीम खाल्लत ना तुम्ही दोघांनी, तर दोघंही जरा शांत व्हाल. घ्या, हे आईस्क्रीम खा." आणि तो नंतर नमूला म्हणतो की "नमू, अगं इंदोरच्या एका मुलीच्या भडकण्यामुळे इथलं मुंबईचं तापमान प्रचंड वाढलं आहे. त्यामुळे हे घे, हे आईस्क्रीम खा, म्हणजे तुला जरा बरं वाटेल." पण दोघंही ते आईस्क्रीम खायला तयारच नसतात. नमू म्हणते की "शुभू, मला नको हे आईस्क्रीम, चल बाजूला जा." तेव्हा मग दोघंही ते खायला तयारच नसतात. पण शुभंकर आता म्हणतो की "ठीक आहे, आता मग काय बोलणार मी?" असं बोलून आता तो बाजूला तिथून निघून जातो. नंतर नम्रता तिचं काही जे म्हणणं असतं ते सोडतच नसते. तेव्हा अर्णव इथे बाबांना विचारतो की "मला सांगा, तुम्ही ते तुमचं ॲक्सिडेंट झालं त्यावेळेला नक्की तिथे तो राकेशच होता असं माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे काही आठवतं आहे का असं?" तेव्हा मग संजय म्हणतो की "हो, अगदी बरोबर आहे अर्णव. तो राकेशच होता इथे. शक्य कोई गुंजाइश नाही आहे. मी त्याला पाहिलं होतं. जेव्हा अपघात घडत होता तेव्हा तो गाडीतून येत होता. समोरून तो तुमच्या गाडीत बसला होता. गाडी जरी तुमची असली तरी गाडी चालवणारा तो राकेशच होता. मी त्याला अगदी व्यवस्थित पाहिलं होतं." तेव्हा मग आता अर्णव गप्प बसतो आणि सगळं विचार करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की "खरंच माझं त्यावेळेला खूप चुकलं होतं. म्हणजे हे सगळं जेव्हा घडलं होतं त्यावेळेला मला असं वाटत होतं की अर्णव सरांची गाडी आहे आणि मी उगाचच अर्णव सरांना यावेळेला दोष देत होते. पण खरंच खूप माझी मोठी चूक झाली. मी अर्णव सरांना त्यावेळेला चुकीचं धरलं." तर ईश्वरीला या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. तेव्हा मग आई तिला समजावते की "इशू, अगं प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आपल्याला असंच वाटलं असतं की हे सगळं सरांनी केलं खरं तर. पण तसं नव्हतं. आता हळूहळू का होईना परंतु आपल्यासमोर आलं आहे सगळं. त्यामुळे अजिबात विचार करू नकोस. आणि तसंही तो राकेश कसा आहे त्याचा खरा चेहरा आपल्या सगळ्यांसमोर आला आहे. त्यामुळे उगीचच नको विचार करूस. सगळं होईल व्यवस्थित. आणि आता आपल्याला समजलं आहे ना, त्यामुळे तू स्वतःला अजिबात गिल्टी मानून घेऊ नको." तेव्हा आता ईश्वरी उठते आणि बाबांचा हात धरून म्हणते की "बाबा, खरंच आमची खूप मोठी चूक झाली होती. त्यावेळेला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आम्हाला कळलं नव्हतं. खरंच त्यासाठी सॉरी. आणि तुम्ही काळजी करू नका. त्या राकेशने आपल्याला जो काही त्रास दिला आहे ना, त्याचं मला सगळं काही कळतं आहे. तुम्हाला त्यावेळेला काय वाटलं असेल या सगळ्याचा अंदाजा आहे मला. त्यामुळे तुम्ही प्लीज अजिबात वाईट वाटून घेऊ नका. सगळं काही व्यवस्थित होईल." मग तेवढ्यातच तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि आजी आलेली असते. आजी आल्याबरोबर विचारते की "हे काय? ईश्वरीच्या डोळ्यात पाणी का? ही रडायला का लागली?" तेव्हा अर्णव म्हणतो की "काय नाही. त्याचं काय झालं आजी, की बऱ्याच दिवसाने आईबाबांना भेटली आहे ना, त्यामुळे तिला कंट्रोल झालं नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं जुन्या आठवणी आल्यानंतर." तेव्हा मग पुढे आजी काहीच बोलत नाही. मग आजी म्हणते की "हे घ्या, मी आपल्या अंजलीसाठी बर्फी आणली होती. हे घ्या, तुम्ही खायला घ्या." तेव्हा मग आता आजी ही सुप्रियाला आणि त्यांना संजयला दोघांनाही खायला देते. तेवढ्यात समोरून राकेश येत असतो. आता राकेश समोर आल्यानंतर सुप्रिया बर्फी खायला जाणारच असते, परंतु ती तिचा घास तसाच थांबवते. कारण की समोर राकेश आल्यामुळे तिला त्याचा भयंकर राग येत असतो. आता ती त्याला समोर बघते आणि नंतर राकेशला पाहिल्यावरती लगेचच आजी म्हणते की "जावई बापू या ना इथे. मी तुमची ओळख करून देते. हे ईश्वरीचे आई-बाबा आहेत." तेव्हा मग ईश्वरीचे आई-बाबा म्हटल्यावर तो आता दोघांनाही नमस्कार असं करतो आणि सुप्रिया ही त्याच्याकडे बघून म्हणते की "हो, माहिती आहेत आम्हाला. चांगलंच ओळखतो आम्ही यांना." तेव्हा संजय पण म्हणतो की "हो आजी, ओळख करण्याची गरज नाही आहे. आमची ओळख अगोदर झालेली आहे." असं म्हटल्यावर लगेचच तो बघतच राहतो आणि म्हणतो की "हो, म्हणजे मी पण ओळखतो, पण थोड्या वेळापूर्वीच आमची ओळख झाली होती." नंतर मग राकेश त्यांच्याकडे बघत असतो. आजी म्हणते की "जावई बापू हे घ्या, तुम्ही पण बर्फी घ्या." आणि संजयला म्हणते की "तुम्ही पण खा ना, तुम्ही काहीच खाल्लं नाहीत." तेव्हा आजी आता सुप्रियाला म्हणते की "काय झालं?" सुप्रिया म्हणते "एकच मिनिट, तुम्ही यांना बर्फी देऊ नका, मी देते यांना बर्फी." असं म्हणून सुप्रिया आता त्यांना बर्फी द्यायला चाललेली असते. ईश्वरीला मात्र खूप भीती वाटायला लागते, कारण की
आईचं आता नेमकं काय वागणं असेल त्याला पाहूनही तिला माहीत नसतं. आता ती राकेशला बर्फी द्यायला पुढे येते, परंतु राकेशला ती जोरात कानाखाली वाजवते. आता हे पाहिल्यानंतर घरातल्या प्रत्येकाला धक्का बसतो. आजीलाही धक्काच बसतो की हे असं का केलं, राकेशच्या कानाखाली का वाजवली. त्याचबरोबर आता हे सगळं होत असताना राकेशही गप्पच उभा असतो आणि सगळेजणं तिच्याकडे बघतच राहतात. ती सुप्रियाताई काय करताय तुम्ही, असं आजी तिला विचारते आणि राकेशही अगदी घाबरून तिच्याकडे बघत असतो, कारण की त्याला काहीच आठवत नसल्यासारखं तो बघतच राहिलेला असतो. नंतर आकाश आणि नमू दोघंही शांत नसतात. तर शुभंकर येतो आणि म्हणतो की काय चाललंय तुम्हा दोघांचं, तुमचं भांडण मिटणार आहे की नाही, किती काळ तुम्ही असे दोघांबरोबर भांडतच बसणार आहात, जाऊ द्या ना सगळं. तेव्हा मग लगेचच नमू म्हणते की हे बघ शुभंकर, आता तू प्लीज इथून जा, आमच्यामध्ये तू पडू नको. तेव्हा पुन्हा तो निघून जातो. तेव्हा आकाश म्हणतो की एक मिनिट, आता ना नम्रता खूप जास्त झालेलं आहे, मी तुला किती समजावण्याचा प्रयत्न करतोय परंतु तुला कळतच नाही आहे. ती म्हणते की नका समजावू, कारण की तुम्ही यावेळेला चुकलेले आहात, त्यावेळेला माझी काय वेळ होती हे तुम्ही ओळखलेलं नाही आहे, त्यामुळे हे सगळं घडत आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की बस झालं, आता ही तुझं माझ्याबरोबर वागतेस ना, तुला कितीही सांगूनही तुला कळत नाही आहे. मला असं वाटतंय ना, मी दुसऱ्या कोणत्या तरी नम्रतासमोर उभा आहे. ती नम्रता ही समजूतदार नाहीच आहे, ही वेगळीच कोणीतरी आहे. तेव्हा ती म्हणते की हेच हेच तर असतं ना, एखाद्या वेळेस माणसाला गृहीत धरलं जातं. समजूतदार असेल तर त्याला प्रत्येक वेळेला तशीच वागण्याची अपेक्षा असते का, त्या माणसाला वाईट वाटू शकत नाही का, असं म्हणून ती त्याच्याबरोबर भांडत असते. तेव्हा आकाश म्हणतो की जाऊ दे, मला तर वाटतंय ना आता तुझ्याशी बोलण्यात काहीच पॉईंट नाही आहे, मी निघतोय, असं म्हणून तो तिथून आता निघून जातो. आणि त्याच वेळेला तिला त्याचंही वाईट वाटतं. मग सुप्रियाचं लक्ष कुठेच नसतं. तेव्हा आजी विचारतेस की सुप्रियाताई काय झालं, कसल्या विचारात आहात तुम्ही. तेव्हा मग सुप्रिया काहीच बोलत नाही, ती म्हणते की काहीच नाही असंच. तेव्हा मग लगेचच सुप्रिया म्हणते की आमची अगोदर तशी ओळख झाली होती, त्याच्यामुळे ओळख करून देण्याची इतकं काहीही नव्हती. तेव्हा आजीला ती म्हणते की नाही, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. ईश्वरी आईला समजावते की आई, तुला माहिती नाही आहे, आता वेगळंच काहीतरी घडलेलं आहे. तेव्हा संजय आणि सुप्रिया विचारतात की म्हणजे नेमकं वेगळं म्हणजे काय घडलं आहे आता. तेव्हा ती म्हणते की जो काही प्रॉब्लेम झाला आहे ना, त्यामुळे हे सगळं घडलं आहे. आजी सांगते की हो, आमच्या जावई बापूंची मेमरी गेलेली आहे, म्हणजे त्यांना अगोदर काही घडलेलं काहीच आठवत नाही आहे. आता त्यांचा अपघात झालेला, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात. खरं तर हे इतकं सगळं भरभर घडलं ना की खरंच काहीच सुचायला मार्ग नाही. यांचा अपघात झाल्यानंतर आपल्या अंजलीची अचानक डिलिव्हरी करण्याचं ठरवलं. सगळ्या गोष्टी अगदी विचित्र आणि घाईघाईत घडत होत्या, पण सगळं ठीक झालं आहे. आता त्यांची मेमरी गेली आहे, परंतु डॉक्टरांनी सांगितलं आहे की होईल सगळं हळूहळू पूर्ववत. तेव्हा हे ऐकून आता त्यालाही गप्प बसलेला असतो. सुप्रियालाही आणि संजयलाही याचा जबरदस्त धक्का बसलेला असतो की नेमकं हे सगळं कसं आणि अचानक कसं घडलं, म्हणजे हे नवीन नेमकं काय नाटक आहे की खरंच आहे हे पण तिला कळत नसतं. तेव्हा मग आता संजय हा विचारातच पडलेला असतो की हे सगळं काय झालं. मी याच्याबद्दल खरं सांगायला जाणार होतो, पण नेमकं दुसरंच काहीतरी आता संकट येऊन थांबले आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते की हे काय, तुम्ही दोघांनी चहा वगैरे काहीच घेतलेला नाही आहे, घ्या ना प्लीज चहा घ्या ना. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की नको, आम्हाला आता काही नको, आम्ही ना निघतो. तेव्हा आजी म्हणते की इतक्या लगेचच का निघताय, म्हणजे बसा ना, थोड्या वेळ थांबा, काहीच आपण गप्पा वगैरे पण मारल्या नाहीत, थोडा वेळ बसा. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की नको, त्याचं काय आहे ना, मला जरा घरी जायचं आहे आणि यांची डॉक्टरांची अपॉइंटमेंट पण आहे ना, त्यामुळे मग मला जरा निघावं लागणार आहे. मग आम्ही निघतो. आणि हो, हे घ्या, म्हणजे ना हे मी काही लिहून ठेवलेलं आहे. ॲक्च्युली जेव्हा अंजलीताईंना ॲडमिट केलं होतं ना, तेव्हा मी मठात गेले होते आणि नवस बोलले होते की सगळं काही व्यवस्थित होऊ दे, मग मी रामरक्षा पठण वगैरे ठेवेन आणि पूजा करेन. त्यासाठी मी हे बघा, हे पूजेचं नाव आणि साहित्य वगैरे सगळं काही दिलं आहे, तुम्ही हे सगळं घरात करून घ्या, म्हणजे ना सगळं काही व्यवस्थित होईल, बाळाची आणि अंजलीताईचं सगळं संकट त्यांच्यावर आलेलं दूर होऊन जाईल. तेव्हा आजी म्हणते की हे मात्र खरंच बरं केलात तुम्ही, म्हणजे हे सगळं काही तुम्ही केलं अगदी मनापासून अंजलीसाठी, खरंच आम्ही नीट करू सगळं. तेव्हा आता असं बोलून ती तिथून निघत असते आणि सुप्रिया आता निघत असताना समोरच राकेश उभा असतो आणि राकेश ठीक आहे, ह्या परत या, नक्की भेटू, असं त्यांना बोलतो. आणि सुप्रिया त्यावर काहीच उत्तर न देता तिथून गपचूप निघून जाते. आणि संजय तिथे गेल्यानंतर राकेशही गपचूपच असतो. आता मामाचं लक्ष पूर्णपणे राकेशवर असतं की त्याचं चेहऱ्यावरचं रिॲक्शन काय आहे. नम्रता अजूनही नाराजच बसलेली असते. आकाश गेल्यानंतर अजून तिचं टेन्शन वाढलेलं असतं. तेवढ्यात शुभंकर येतो आणि म्हणतो की एक मिनिट, हे घ्या मॅडम, तुमच्यासाठी कॉफी घ्या. तर ती काहीच घ्यायला तयार नसते.
तेव्हा मग तो म्हणतो की एक मिनिट, असं कोणी सांगितलं आहे का की रागामध्ये असताना कॉफी वगैरे घ्यायची नसते, निदान तू कॉफी तरी घेऊ शकतेस ना. तेव्हा मग ती त्याच्याकडून तो कॉफीचा मग घेते आणि शुभंकर तिला म्हणतो की बरं झालं. मग आता मी तुला एक गोष्ट सांगतो. तू आता कॉफी घे आणि मग आपण पुढे बोलूया. मी तुला समजावतो की नक्की काय झालं आहे ते. तेव्हा ती म्हणते की आता समजावणार काय आहेस तू? समजण्याच्या पलीकडे आहे हे सगळं. तेव्हा मग तो म्हणतो की अगं तू निदान कॉफी तरी घे, गार होईल. मग ती कॉफी प्यायला लागते. तेव्हा शुभंकर तिला म्हणतो की बरं ठीक आहे आता. म्हणजे ना साधारणतः आपल्याला एखादी व्यक्ती काही कॉफी वगैरे काही आणून देते किंवा जेवण देते. तेव्हा समोरचा माणूस ना नॉर्मली एक एक्स्पेक्टेशन ठेवतो. म्हणजे बाबा कॉफी कशी झाली आहे, छान झाली आहे की वाईट झाली आहे, बाबा दूधच कमी पडलं आहे, साखर जास्त झाली आहे, कॉफी कमी आहे, असं काहीतरी बोलतो. तू तर काहीच बोलत नाही आहेस, गप्प बसली आहेस. तेव्हा ती म्हणते की छान झाली कॉफी. मग तो म्हणतो की ओके ठीक आहे. मग आता मला तू सांग की नेमकं काय चाललं आहे? तू हे सगळं का करतेस? म्हणजे जास्तच तू अपेक्षा ठेवतेस असं नाही वाटत आहे का? तेव्हा ती म्हणते की हे बघ, माझं ना असं वेगळंच झालं आहे. मी ना यावेळेला जरा वेगळी वागले म्हणूनच आकाश सरांना जरा त्याचा त्रास झाला आहे. तेव्हा तो म्हणतो की हो मला कळतं आहे. मगाशी ना मी तुम्हा दोघांना बघत होतो ना, तेव्हा खरंच मला असं वाटत होतं की दोन लग्न झालेलं जोडपं ना लग्नानंतर कसं कचा भांडतं तसं तुम्ही दोघंही भांडत होतात. पण याच्यामध्ये तुझीही काही चूक नाही आहे किंवा त्याची काही चूक नाही आहे. मी गोष्ट एक सांगतो तुम्हाला. एक गोष्ट अशी घडली आहे की तू त्यावेळेला एक्स्पेक्टेशन ठेवलं होतंस आणि तुझंही चुकीचं नव्हतं त्यावेळेला, कारण तुला त्यावेळेला गरज होती आणि त्याने त्यावेळेला थोडं समजून घ्यायला हवं होतं असंही आहे. म्हणजे तुझी ती वेळ जी होती ती चुकीची होती. परंतु तेव्हा त्याने हे तुझ्याकडून प्रत्येक वेळेला अपेक्षा नाही ठेवली पाहिजे की तू प्रत्येक वेळेला समजूनच घेतलं पाहिजे. तुझीही प्रत्येक वेळेला काहीतरी बाजू असू शकते. आणि ती म्हणते की हो हेच तर आहे, मलाच तर हे आवडत नाही आहे. मग आता तो म्हणतो की एक आणखी गोष्ट म्हणजे त्याच्या घरच्यांच्या विचारामुळे त्याच्या घरच्यांचे जे काही निर्णय आहेत किंवा तिथे जी काही परिस्थिती आहे ती तू तुझ्या प्रत्येक वेळेत लादण्याचा प्रयत्न करतो असं वाटतंय मला. तेव्हा ती म्हणते की हेच असतं. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की सगळ्यांना आमचं लग्न मान्य आहे, पण त्याच्या आईलाच हे लग्न मान्य नाही आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला आईची टोक असतेच. म्हणजे आम्ही कित्येक वेळेला आनंदात असतो, एकमेकांसोबत बोलत असतो, भेटत असतो किंवा फोनवर जरी बोललो तरी त्यांना ते आवडत नसतं. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आम्ही आनंदाने अंजलीताईंना बाळ झालं म्हणून एकमेकांना मिठी मारली, तेव्हाही त्या आमच्याकडे रागाने बघत होत्या. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी असतातच. त्यामुळे त्याचं जास्त वाईट वाटतं आणि आकाश सरांनाही त्यामुळे खूप ऑकवर्ड झाल्यासारखं वाटत असतं. तेव्हा मग तो म्हणतो की जर हे असं असेल ना तर खूपच प्रॉब्लेम आहे मग. कारण की या गोष्टी तुम्हाला आत्ताच सॉर्ट करायला हव्यात. जर नंतर या गोष्टी पुढे पुढे घडत गेल्या तर मात्र प्रॉब्लेम होणं हे नक्की आहे. मग मला असं वाटतं आहे की तू ह्या वेळेलाच आकाशशी बोलून घे. या गोष्टी या कुठल्याही थराला जाऊ शकतात. कारण प्रत्येक वेळेला त्यांच्या फॅमिलीकडून तूच समजून घेतलं पाहिजेस, हे खूप चुकीचं आहे. अशाने तुझं मन मरेल आणि तुला काही करायचं आहे ते काहीही कळणार नाही. त्यामुळे तुला या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्याव्या लागतील. आत्ताच्या आत्ता तुला हे सगळं सॉर्ट करावं लागेल. नाहीतर पुढे खूप डिफिकल्ट आहे. असं म्हणून आता ती त्या बाबतीत विचार करत असते आणि तो म्हणतो की बरं चल ठीक आहे, ही कॉफी संपवतो. मी तुमच्या दोघांच्या भांडणाच्या नादात एक मेल करण्याचंच विसरून गेलो आहे, येतो मी. आणि तो तिथून निघून जातो. आणि इकडे बाबा आणि ईश्वरी ही दोघंही उभी असतात आणि अर्णव त्यांना म्हणतो की हे बघा, तुमच्या बाबतीत जे काही झालं आहे काका, ते मी अजिबात विसरणार नाही आहे. आणि आता जरी त्या राकेशची परिस्थिती अवघड असली तरीही मी तेव्हा त्याची परिस्थिती नीट होण्याची वाट बघतोय. त्याने जे जे काही केलं आहे ना, ते सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्याला भोगावं लागणार आहे. त्याने जे काही केलं आहे, तुमचा अपघात केला आहे किंवा घरात आणखी काही चुकीच्या गोष्टी केल्यात, त्या गोष्टींची शिक्षा त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आता तो जरी काही चुकीचं करत असेल किंवा जरी नाटक करत असेल तरीही त्याचं सगळं हे पितळ उघडं लवकरात लवकर पडणार आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, बाबांनाही याच गोष्टीचं वाईट वाटते की त्याचं पितळ उघडं करत असताना या सगळ्या गोष्टी घडल्या गेल्यात. तेव्हा मग अर्णव हा सांगतो की तुम्ही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित होईल, मी तुम्हाला याचं वचन देतो. सुप्रिया म्हणते की हे बघ ईश्वरी, घरात परिस्थिती अवघड आहे आपल्याला माहिती आहे, परंतु मी मगाशी आजीला जी काही यादी दिली आहे ना ती व्यवस्थित बघ. घरामध्ये आता रामनवमी येते, तर रामरक्षा पठण वगैरे पूजा ठेव. सगळं काही व्यवस्थित होईल. घरातलं वातावरणही थोडंसं शांत होण्यात मदत होईल आणि अंजलीताईला आणि त्यांच्या बाळालाही बरं वाटेल. त्यामुळे तू जरा व्यवस्थित काय ते कर. तेव्हा मग आजी तिथे नसते, परंतु ईश्वरी म्हणते की हो ठीक आहे आई, मी बघते पुढे काय करायचं ते. तेवढ्यात इथे राकेश मात्र मस्तपणे बसलेला असतो. मामा त्याच्याकडे येतो आणि मामाला बघून तो पटकन दचकतो आणि म्हणतो की काय झालं, तुम्ही इथे असे का आलात माझ्या मागे मागे?
म्हणजे तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? तेव्हा मामा म्हणतो की काही नाही हो जावई बापू, म्हणजे बघत होतो तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला बरं वाटतंय ना, हे सगळं मी आता बघत होतो. तेव्हा मग तो म्हणतो की नाही म्हणजे ना मी पटकन तुम्हाला बघून दचकलोय. तेव्हा मामा म्हणतो की अहो दचकण्याची काय गरज आहे जावई बापू, मी अंजलीचा मामा आहे मामा, मी तुमचाही मामा आहे, त्याच्यामुळे अजिबात घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. मला सांगा की तुम्हाला काहीच आठवत नाही आहे का? तेव्हा राकेश म्हणतो की नाही ना हो, म्हणजे खरंच मला वाटतं की आठवलं असतं तर बरं झालं असतं, पण काहीही आठवत नाही आहे. इथले प्रत्येक घरातली नाती ना ही वेगवेगळी आहेत, म्हणजे प्रत्येकजण आपापल्या परीने माझ्याशी बोलण्याचा म्हणजे माझं मत जाणण्याचा प्रयत्न करते, पण असं आहे की मी किती हटवण्याचा प्रयत्न केला ना, तरी मला काहीच आठवत नाही आहे, याची मात्र मला खूप वाईट वाटतं, खंत वाटते. तेव्हा मग मामा म्हणतो की हरकत नाही, बसा तुम्ही इथे निवांत, मी आहे इथेच आणि आठवेल तुम्हाला, नका काळजी करू. असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि मग अंजली ही राकेशजवळ येऊन म्हणते की अहो मला माझं जरा एक काम होतं. त्याचं काय झालं आहे ना, की ती रात्रभर अशी जागीच होती आणि माझी ना झोपच झालेली नाही आहे. त्यामुळे मला जरा झोपायचं होतं. तुम्ही जरा प्लीज तिच्याजवळ बसाल का? तर बरं होईल. म्हणजे आपल्या खोलीत जरा मांडी घालून तिला मांडीवर घेऊन बसलात ना, की तिलाही जरा बरं वाटेल. त्यामुळे तिला प्लीज जरा घेऊन बसता का तुम्ही? असं आता ती रिक्वेस्ट करायला येते. पण राकेश मात्र म्हणतो, की मला तुमचा मुद्दा कळतोय, पण काय ना, मला खरंच वेगळं वाटतंय. म्हणजे मी ज्या व्यक्तीला ओळखतच नाही आहे, त्याच्याबरोबर एका रूममध्ये जायला मला खरंच विचित्र वाटतंय. आता अंजली मात्र गप्प बसलेली असते. तर शुभंकर हा नम्रताला बोलवतो, की "अगं नमेढमे, इथे येतेस का लवकर? काय करतेस तिथे?" तेव्हा नम्रता येते आणि म्हणते, की "अरे हो, शुभंकर आले. काय झाले आता?" तेव्हा मग तो म्हणतो, की "नम्रता, अगं एक गोष्ट मला तुला सांगायची होती. तू हे सगळं काय करतेस? चल लवकर जेवायला बस. बडबड, बडबड बंद कर आता तुझी." तेव्हा मग नम्रता म्हणते, की "मला भूक नाही आहे, मला आता जेवायचं नाही आहे." तेव्हा तो म्हणतो, की "अच्छा, असं आहे तर. पण मला तर बाबा फार भूक लागली आहे आणि बघ ना काकूने काय काय एकसो एक मस्त पदार्थ बनवले आहेत. बघ लवकर जेवायला बस म्हणजे ना तुला भूक पटकन येईल." तेव्हा ते म्हणते, की "नाही जेवायचं आहे मला." तेव्हा तो सांगतो, की "बरं ठीक आहे. आता तू इथे जेवली नाहीस ना, तर मी जेवणार नाही आहे. म्हणजे बघ काय होईल, मी एकटा जेवेन आणि काका-काकू आले तर मला काय बोलतील? बापरे! बघ हा एकटा जेवला आणि आमच्या लेकीला उपाशीच ठेवलं. त्यामुळे म्हटलं, की बस जेवायला चल." तेव्हा ती म्हणते, की "नाही, असं काही होणार नाही आहे." तेव्हा तो म्हणतो, की "हे बघ नम्रता, मला ना जास्त कोणाला असं मस्का वगैरे लावता येत नाही आणि कसं मनवावं ते पण समजत नाही. त्यामुळे जरा बस, तू इथे जेवायला बस, समजलं?" तेव्हा ती म्हणते, की "हो, हेच तर आहे तुझं. तुला माहिती आहे का, तुला कोणाला काहीच कधी बोलता येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात." तेव्हा मग तो म्हणतो, की "हो, म्हणूनच तर माझं असं होतं ना, की मला कधी कोणती मुलगी पटलीच नाही." तेव्हा ती म्हणते, की "अच्छा, असं आहे का तुझं? म्हणूनच मला माहिती आहे, की तू असा सिंगल असाच आहेस. त्यासाठी तू सिंगल आहेस, कळलं?" तेव्हा मग आता तो म्हणतो, की "बरं, आता मी तुला एवढं तरी बोललो आहे, तू तरी येशील का जेवायला आता?" तेव्हा ती तयार होते आणि म्हणते, की "हो, आता मी जेवायला येते, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, की तू इंदोरला जरी मी इंदोरला असले ना, तरी तुझ्याकडून कधी पटलेच नसते." असं म्हणून दोघंही आता हसत खेळत असतात आणि तो म्हणतो, की "बरं चल बस, जेवायला बस." मग ती म्हणते, की "खरंच म्हणजे शुभंकर तुझा स्वभाव इतका भयंकर आहे ना आणि तुझे हे असे फालतू जोक्स असतात ना, त्यामुळे कधी तुला कोणी काही बोलणारच नाही." तेव्हा तो म्हणतो, की "बरं ठीक आहे आता." मग नंतर तो विचारतो गमती-गमतीमध्ये, की "मला सांग तुझी आणि आकाशची पहिली भेट कशी झाली होती? म्हणजे तुला तो कसा काय आवडायला लागला? हे मला जरा भयंकर वाटतं." तेव्हा मग तिला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. जेव्हा ती एका आजीला मदत करायला चाललेली होती, तेव्हा आकाशने तिला पहिल्यांदा पाहिलेलं होतं आणि त्यानंतर मग ते दोघं बोलायला लागले होते. तेव्हा ते सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर फार गोड हसू असतं. ती सांगत असते, की खरंच आमची तेव्हापासून मैत्री झाली आणि आकाश सरांना माहितीही नव्हतं, की मी इशूची बहीण आहे म्हणून. मग अशा गोष्टी सांगताना ते दोघं हसत-हसत पुढे गप्पा मारत जेवत असतात. नंतर अंजली म्हणते, की "अहो, असं काय करताय तुम्ही? प्लीज चला ना. तुम्ही अनोळखी नाही आहात. अहो, आपल्या बाळाचे बाबा आहात तुम्ही आणि माझे मिस्टर आहात. मग तुमच्याकडून मी अपेक्षा केली तर माझं कुठे चुकलं?" तेव्हा तो म्हणतो, की "नाही, अपेक्षा केली हे तुमचं खरंच काही चुकलेलं नाही आहे. पण ना मला या सगळ्या गोष्टी जरा विचित्र वाटतायत म्हणूनच." तेवढ्यात तिथे त्यांचं बोलणं ऐकून ईश्वरी आणि अर्णव येतात आणि मग अर्णव ताईचं बोलणं ऐकतो, की नेमकं ती काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आता तो म्हणतो, की "हो, म्हणजे तुम्ही जरा माझी परिस्थिती यावेळेला समजून घ्या. मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं ना हॉस्पिटलमध्ये अर्णव साहेब, की मला या घरात तुम्ही कोणत्याही प्रकारचं नातं लादू नका. मी येईन घरामध्ये, परंतु मी ज्या व्यक्तीला ओळखतही नाही आहे, त्या व्यक्तीबरोबर मी एका खोलीमध्ये कसं राहू मला तेच समजत नाही.
तर हे ऐकून ऐकून आता अंजलीला मनस्ताप होतो आणि तिला चक्कर गरगरायला होतं आणि ती त्याचीच खाली बसते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ताई 1 मिनिट इथे खाली बस. ईश्वरी पटकन येऊन तिला पाणी देते आणि म्हणते की ताई हे घ्या, पाणी पिऊन घ्या, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. आता अंजली पाणी पिते आणि तिला या सगळ्याचा खरंच खूप त्रास होत असतो. राकेश म्हणतो की खरंच मला माफ करा, पण ना मला तुम्हाला असा त्रास देण्याचा हेतू नव्हता, पण माझी परिस्थिती प्लीज तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. अर्णव म्हणतो 1 मिनिट थांबा, तुम्ही जरा प्लीज इथे बाजूला या, मी तुमच्याशी बोलतो. अर्णव आता त्याला बाजूला आणतो आणि त्याला म्हणत असतो की हे बघा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, सध्या माझ्या ताईच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला सगळं काही माहिती आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारचा चुकीचा विचार करू नका. एक गोष्ट नक्की आहे की हे सगळं जे काही घडतं आहे ना, त्याच्यामागे एक वेगळंच कारण आहे. म्हणजे परिस्थिती खूप अवघड आहे. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं आय नो की तुम्हाला कधीही या घरात त्रास होणार नाही, कुठल्याही प्रकारचं रिलेशन तुमच्यावर लादण्यात येणार नाही. पण प्लीज आत्ताची वेळ समजून घ्या, कारण की ताईला जे काही वाटतंय ते समजून घ्या. ती एकटी आहे आणि अशातच तिची डिलिव्हरी झाल्यानंतर तिचा नवरा त्याला काही आठवत नाही आहे. मग ती अशा अवघड परिस्थितीत काय वागू शकते? तिच्या मनाचा जरा विचार करा. आत्ताच तिची डिलिव्हरी झालेली असताना इतकं मोठं दुःख तिच्या वाट्याला आलं आहे. त्यामुळे प्लीज समजून घ्या, थोडं समजून घ्या मी म्हणतो आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला मी समजून घेतो, कारण की तुमचा चेहरा बघून असं वाटतं की तुमच्या बोलण्यावरून खरंच तुम्ही अगदी खरेपणाने सगळं बोलताय आणि तुमच्या मनात सच्चेपणा आहे आणि तुम्हाला तुमच्या बहिणीची काळजी आहे. एका साधा भाऊ म्हणून तुम्हाला बहिणीची काळजी वाटते. ते सगळं मला समजतंय आणि हे समजूनच मी जायला तयार आहे रूममध्ये. मग पण माझ्यावर तुम्ही कुठलंही नातं आता लादू नका, असं तो त्याला पुन्हा सांगतो. तेव्हा तो आतमध्ये आल्यानंतर अंजली त्याला म्हणते की या ना आतमध्ये या. हो आपलीच रूम आहे, तुम्हाला काही आठवत नसलं तर मला सगळं काही आपलं नातं आठवत आहे. बघा मी इथे आपलं बाळ येते, तुमची मुलगी आहे, निदान तिच्याकडे तरी बघा. तुम्हाला जरी आपलं नातं आठवत नसेल ना, तरी तिच्याकडे बघून तुम्हाला सगळं काही कदाचित आठवेल असं वाटतं मला. पण आपण सगळे काही स्वप्न बघितली होती. आपलं बाळ आल्यानंतर विशेषतः मुलगी झाली तर तुम्हाला त्यात तेवढाच आनंद होणार होता आणि सगळं काही आयुष्य आपलं व्यवस्थित होणार होतं. परंतु अचानक मध्येच हे घडलं आणि सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने झाल्यात. पण ठीक आहे, मला इतकं तरी वाटतं की नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी आठवेल. तेव्हा तो म्हणतो की हो, तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करताय माझ्याशी, पण मला खरंच काही आठवत नाही. पण मी असं समजतो की नक्कीच मला आठवेल. आता तरी मी तुमच्यासोबत नवऱ्यासारखं वागू शकत नाही, परंतु एक मित्र म्हणून मी नक्कीच तुम्हाला समजून घेऊ शकतो. तुमच्या ज्या काही भावना आहेत किंवा तुम्हाला आता जे काही वाटतंय त्या गोष्टी मला कळत आहेत. तेव्हा मग अंजली म्हणते की अहो, आत्ताच नाही, तुम्ही अगोदरही मला तसंच समजून घ्यायचं. कधीही माझ्याबद्दल काही चुकीचं वाटू दिलं नाही आहे तुम्ही. प्रत्येक वेळेला माझ्याबरोबर खंबीरपणे उभे होतात. म्हणूनच तर या सगळ्या गोष्टी घडत आहेत की तुमच्याकडून अपेक्षा खूप आहेत माझ्या. तेव्हा मग राकेश म्हणतो की बरं ठीक आहे, आता मी बाळाला घेऊन बसतो. तेव्हा मग ती म्हणते की हो, तुम्ही निदान बाळाला कुशीत किंवा मांडीवर जरी घेऊन बसलात ना, तुम्हाला फार बरं वाटेल, म्हणजे सगळं आठवण्यास मदतही होईल. तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे, मी घेईन बाळ रडल्यावर, पण मला ना अंथरूण इथे वरती पलंगावर नको, मला खाली अंथरूण द्या, म्हणजे मी खाली झोपेन. असं म्हणून आता ती त्याला अंथरूण देते. अर्णव आणि ईश्वरी दोघंही रात्रीचे जागेच असतात. त्यांना झोप येत नसते, नुसते इथली कुशी तिथे असं चालू असतं. तेव्हा अर्णव ईश्वरीला आवाज देतो आणि म्हणतो, मी सिंदूर, हे काय तू अजून झोपली नाही आहे? तेव्हा ती लाईट्स ऑन करते आणि म्हणते की अर्णव सर, मला काय बोलताय तुम्ही? तुमचे तरी अजून डोळा लागलेला आहे का? तुम्ही जागेच आहात. तेव्हा मग आता अर्णव बघायला लागतो आणि म्हणतो की मला एक गोष्ट लक्षात येते की मला ना टेन्शन आले. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मलाही काळजी वाटते, म्हणजे ना थोडं राकेशबद्दल, की तो आता ताईबरोबर तिकडे आहे आणि बाळही आहे, काही चुकीचं घडायला नको म्हणून भीती वाटते. तर आता तो तिला बोलायला लागतो की मला वेगळंच काही वाटतंय. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर अहो, एक मोठा श्वास घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तो म्हणतो की काय काय चाललं आहे तुझं? तेव्हा ती म्हणते की मग इतके जिममध्ये व्यायाम करता तुम्ही, पुशअप्स मारता, ते तुमचं काय ते ब्लॅक कॉफी वगैरे घेत असता, डाएट करता, पण उपयोग काय या सगळ्याचा? मी बघा, आम्ही सगळं काही अनशण खाऊन काही खातो, पण अगदी हेल्दी आहोत, मजबूत आहोत आणि तुमच्यासारखं नाही आमचं, असं ती त्याला बोलून दाखवते. मग अर्णव म्हणतो की नाही, माझं टेन्शन जरा वेगळंच आहे. राकेश तिकडे खोलीमध्ये एकटाच आहे आणि ताई बाळ एकटे आहे, त्यामुळे माझ्या मनात जरा विचार येतोय. तर राकेश झोपलेला असताना अचानक त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागतो आणि तो आवाज आल्यानंतर तो बघतो की हे काय, या मॅडम तर झोपलेल्या आहेत, मग बाळही रडतंय. आता बाळ जागं झालेलं असतं आणि त्याच्या डोक्यामध्ये विचार येतात की आता काय करू मी? राकेशही बाळाला आता पाळण्यातून बाहेर काढतो. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, राकेश बाळाला घेतो आणि तो बाहेर निघालेला असतो
आणि अगदी मेन डोअर ओपन करून तो दरवाजाच्या बाहेर जाऊन बाळाला घेऊन गेलेला असतो. ईश्वरी, अर्णव खोलीतून ते सगळं बघतात. पटापट खाली उतरून जिन्यावरून येतात आणि अर्णव त्याला थांबवायला जाणार तेवढ्यात ईश्वरी म्हणते, 1 मिनिट सर, थांबा. आता काही त्याला थांबवायला अजिबात जाऊ नका. तो नेमका काय करतोय त्याच्यावरनं आपल्याला बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, कारण की त्याच्या या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला अंदाज येईल की तो नेमका कोण आहे. तो नाटक करतोय की खरंच त्याची स्मृती केलेली आहे. त्याचं जर आपण व्यवस्थित लक्ष घेतलं तर आपल्याला कळेल की सगळं काय होते आणि हाच मोका आहे त्याला शोधण्याचा. दोघंही बाहेर येतात परंतु बाळ कुठेही दिसत नसतं. त्यामुळे आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही बघतच बसलेले असतात. अर्णव ईश्वरी बाहेर येऊन इकडे तिकडे बघायला लागतात परंतु अर्णवला कुठेच तो दिसत नसतो. अर्णव आता विचारतो, मी सिंदूर, कुठे गेला हा राकेश आणि बाळ कुठे? बाळाचाही आवाज येत नाहीये. आता त्याला टेन्शन यायला लागतं. नेमकं पुढे काय घडणार आहे, राकेशने बाळाच्या बाबतीत नेमकं काय केलं असेल, पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.